नमस्कार, हाय, हॅलो अँड वेलकम बॅक टू आवर चॅनल, ज्याचं नाव आहे द रोम डायरीज. तर सगळ्यांना सर्वात आधी शिवजयंतीच्या खूप खूप शुभेच्छा. तर सालाबादप्रमाणे आज ह्याही वर्षी आमच्या कॉलेजमध्ये शिवजयंती आम्ही साजरा करणार आहोत. तर त्यासाठी जाऊया आपण आपल्या कॉलेजमध्ये. खरं तर आम्हाला कॉलेजला जायला जरा उशीरच झाला, तोवर मिरवणूक सुरू झाली होती. कॅम्पस पूर्णपणे शिवमय झालेला दिसत होता. कॅम्पसमध्ये सगळीकडे भगवे झेंडे लावले होते, शिवगर्जना चालू होत्या आणि पूर्ण वातावरण जोश भरला होता. शिववंदना सोहळ्याकडे तिथून आपण शिवरायांची मिरवणूक आपल्या कॉलेजमध्ये आणणार आहोत. कॉलेजने नवीन ढोल आणि ताशा घेतले होते, तेच आमची पोरं वाजवत होती. हॉर्टिकल्चरच्या काही मुलींनी शिववंदना लेझिम प्रमुख पाहुण्यांपुढे सादर करून दाखवली. महाराज गणपती भूपती गजाश्वपती प्रजापती सुवर्णरत्न श्रीपती अष्टवदान जागृत अष्टप्रधान वेष्टित न्यायालंकार मंडित शस्त्रास्त्र शास्त्र पारंगत राजनीती धुरंधर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज योगीराज श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराजांचा जय असो. छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो. जय भवानी जय शिवाजी. जय भवानी जय शिवाजी. ओम नमो पार्वती हर हर महादेव. हर हर महादेव. पुढे आम्ही शिवरायांच्या आरतीसाठी व नंतर होणाऱ्या शिवरायांच्या पाळणा ह्या कार्यक्रमासाठी कॉलेजच्या मेन बिल्डिंगच्या एंट्रन्स मध्ये एकत्र जमलो. तिथे हा सोहळा पार पडणार होता. भवानी तलवार नर राक्षसांचा करुणी संहार धरणी मातेचा आस्ते कदम आस्ते कदम आस्ते कदम वज्र तुरालंकृत पुण्य श्लोक राजमाता राष्ट्रमाता मा साहेब जिजाऊ साहेबांचा मा साहेब जिजाऊ साहेबांचा महाराज गणपती गजापती भूपती अश्वपती प्रजापती सुवर्ण रत्न श्रीपती अष्टवदान जागृत अष्टप्रधान वेष्टित न्यायालंकार मंडित शस्त्र अस्त्र शास्त्र पारंगत राजनीती धुरंधर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज योगीराज श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय.
अशा प्रकारे पाळणा सोहळा पार पडला. खूप दिवसापासून सुरू असलेल्या लेझिमच्या प्रॅक्टिसचे प्रास्ताविक मुलांनी सर्वांपुढे सादर केले.
लेझिम सर्वांना खूप जास्त आवडले व सर्वांनी खूप कौतुक केले व पुढे आम्ही पुढच्या कार्यक्रमासाठी हॉलमध्ये गेलो, जिथे भाषण व पोवाडे सादर होणार होते. छत्रपती शिवाजी महाराज असे म्हणजे प्रौढ प्रताप पुरंदर छत्रीला गुलाम कंस राजाधिराज योगीराज श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय. राज राजी स्वराज्याचे बांधू तोरण संधी पाहून ओढाणा किल्ला घ्यावा त्याव्यात अष्टमी मूर्त ठेव ध्यानात जिजाबाई बदल राजगडात हो जी 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 अहो राज हो चिर राज रहजी जी अहो राज हो चिर राज रहजी जी. कोंढाण्यासारखं बळकट किल्ला मुघलांच्या हाती असणं बरं नाही, ती आपली अस्मिता आहे. प्रणाम केला मातेला हो प्रणाम केला मातेला आमंत्रण दिलं सर्वांना सर्व मावळे लागले कामाला शेलार मामा होत संगतीला. आणि एवढ्यात तानाजी मालुसरेंकडून रायबाच्या लग्नाचं निमंत्रण घेऊन एक दूत महाराजांकडे आला आणि तेव्हा परतीचा निरोप पाठविला हातानं जिला तुम्ही लागा लगीन कार्याला आम्ही जातो बघा लढाईला. अहो राज हो जिरा राज रहजी जी अहो राज हो जिरा राज रहजी जी. तानाजी मालुसरेला हे करताच ते काय म्हणतात, आम्ही लग्नात करपाप म्हणून निर्वायचं आणि आमच्या राजाला लढायला जायचं, हे कदापि शक्य नाही. तानाजीनं मनी केला पण आन दिले बघा वचन आधी कर लग्न कोंढाण्याचे मग करचं लग्न रायबाचे घ्यावे ऐकून एवढ्या मुचे हजी जी 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 जी. प्रणाम केला राजाला प्रणाम केला राजाला तानाजी वीर चालला कमरेला बांधला शेला त्याच मारली बघा घोड्याला जिरहाजी जी मारली घोड्याला जिरहाजी जी 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 जी. कोंढाण्याचे उंच शिखर हो कोंढाण्याचे उंच शिखर रात किर मोठी अवघड गडावर जावे तरी कैसे टाकवे कुणीकडून भासे. आणि एवढ्यात तानाजीने आपल्या पेटारातून घोरपड बाहेर काढली आणि त्या घोरपडीचं नाव काय माहितीये, यशवंती. घोरपड बांधली दोरीला यशवंती कुंकू वाहत तुला आज यावे आमच्या मदतीला गड येईल आमच्या हाताला वचन दिलंय आम्ही राजाला मावळे चढती वरतीला जागे होती स्वाभिमानाला असे करून चढले कोंढाणा जिरहाजी जी चढले कोंढाणा जिरहाजी जी 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 जी. त्यावेळी कोंढाण्याचा किल्लेदार होता उदयभान नावाचा एक राजपूत. उदयभान्या कोण? तानाजी. हा तुझा बाप तानाजी. अरे तू इथं काय करतोय? दिल्लीला चल मुजरा कर, तुला किल्लेदार करतील. अरे चल हाय, दिल्लीला मुजरा करणारी हलकट जात नाही आमच्या मराठ्यांची, एक वेळ मोडेल पण वाकणार नाही. आणि मग तानाजीनं वार बघा केला उदयभान बघा चौताळ्याला पलट वार त्यानं बघा केला तानाजीचा तोडला ढालीला कमरेचा काढून शेला शेल्यावर घेती वाराला उदयभान खेळी साधला उदयभानच्या एका वाराला तानाजीचा हात उडविला इंच जखमा अंगाला रक्तानं भीर झालेला. रक्ताच्या थारोळ्यात तानाजीला बघून 80 वर्षांचे सेलार मामा धावून आले. मामाने मारलं उठाणाना दात खाऊन केलं वाराला रक्त लागले होते तलवारीला छातीवर मामा बसलेला दातानं फोडलं नरडीला सप्पा करती वाराला उभा चिरला उदयभानाला जिरहाजी जी उदयभानाला जिरहाजी हो राज हो जिरा राज रहजी जी अहो राज हो जिरा राज रहजी जी अहो राज हो जिरा राज रहजी जी. अशा प्रकारे काही परफॉर्मन्स दोन्ही महाविद्यालयाच्या मुलांनी सादर केले. शिवरायांच्या इतिहासाला उजाळा दिला.
पुढे निंबाळकर सरांनी आपले मनोगत व्यक्त केले. आता या ठिकाणी घेतला तरी आपल्याला निश्चितच स्वधर्म जागवावा जे म्हणतो स्वराज्य ज्याचं मी स्थापन केलं तसं राज्य या ठिकाणी स्थापन करावं किंवा करता येऊ शकेल. एकीही नुसती मुलींमध्ये असेल महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांमध्ये एकी असेल तर आयुष्य आपण या ठिकाणी जे बाहेर जाऊन तुम्हाला स्वतःचं स्थान निर्माण करायचं या महाविद्यालयामध्ये तुम्ही करू शकता. या ठिकाणी त्यानंतर चव्हाण सरांनी आपले मनोगत व्यक्त केले. होणार नाही. त्यांनी जे रस्ते बांधलेले आहेत, त्यांनी जे पूल बांधलेले आहेत, त्यांनी जे तलाव बांधलेले आहेत, ते तलाव आता नवीन बांधलेल्यांच्या पेक्षा जास्त आयुष्यमान त्याचं आहे. असं का होतं तर त्याच्यामध्ये असणारी प्रामाणिकपणा आणि कामासाठी त्यांनी बलिदान केलेलं, त्यांनी स्वतःचा जीव त्यामध्ये ओतलेला असतो. अशा प्रकारे शिवजयंतीचा सोहळा संपन्न झाला. नंतर ड्रोनने टिपलेले काही दृश्य फक्त तुमच्यासाठी. त्यानंतर संध्याकाळी गुरुवार असल्यामुळे आम्ही स्वामींच्या मंदिरात गेलो आणि आमच्या चॅनलला 1 आठवडा देखील पूर्ण झाला. स्वामींच्या कृपेने चालू केलेला आमच्या चॅनलने अवघ्या काही दिवसातच अनएक्सपेक्टेड असा चांगला रिस्पॉन्स भेटला होता. असेच प्रेम आम्हाला चॅनलवर करत राहा. आम्हाला थोडा उशीर झाला म्हणून स्वामींची आरती सापडली नाही, पण स्वामींचे दर्शन घेतले व प्रसाद घेऊन आम्ही निघालो. थोड्या वेळाने आम्ही गेलो हॉटेल पद्मावतीला. तिथे आमच्या मेसवाल्या काकांचा बर्थडे असल्यामुळे आम्हाला ट्रीट होती. आम्ही काकांना बर्थडे विश केलं. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. नंतर आम्ही आणलेला केक कापला आणि खरं तर केकवर आम्ही एक सुटेबल टायटल टाकलं होतं, ते म्हणजे काकींचे लाडके. हे टायटल बघून काकांना खूप आनंद झाला, पण काकी मात्र लाजल्या. Happy birthday to you. Happy birthday, dear Kaka. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday to you.
नंतर केक कट केल्यावर काकांसोबत काही फोटो काढले काकांना केक भरवताना. पुढे आमची पूर्ण गँग बकासुरांच्या मित्र परिवार असल्यासारखे जेवलो. आमचे रिकामे भांडे बघून तुम्हाला समजलंच असेल आणि अशा प्रकारे आमच्या प्रोडक्टिव्ह डेचा एंड झाला. थँक्स फॉर वॉचिंग.